नमस्कार मंडळी. म्हणतात लग्नानंतर आयुष्य बदलतं, पण माझं आयुष्य नाही, माझं डोकं फिरलंय. कारण माझ्या डोक्यात हे दोन भाडेकरू घुसले. सविता, ए सविता, अगं सविता, इकडे इकडे. सविता, अगं सविता, इकडे इकडे. अगं उठ, किती वेळ झोपते? तुला माहितीये ना तुझ्या सासूबाईला गरम गरम चहा लागतो, तर उठ, बनवून दे लवकर. कशाला? सासूबाईंना सांग झोपी जायला, आपण नेटफ्लिक्स बघूया. सुनबाई, झालं का ग चहा? हो आले. बघ तुझ्या सासू किती मायेने हाक मारतायत. चहामध्ये थोडा गवती चहा टाक, म्हणजे त्यांचा खोकला कसा बरा होईल. गवती चहा कशाला? त्यापेक्षा चहामध्ये जास्त मीठ टाक, म्हणजे त्या पुन्हा चहा मागणारच नाहीत. परमनंट सुट्टी. शी, मीठ कसं टाकू? अगं टाक की. सासूबाई ओरडलं तर बोलायचं, आजी मी तुमच्या प्रेमामध्ये इतकी हरवले की साखरेऐवजी मीठ पडलं, सॉरी. इमोशनल ब्लॅकमेल कर. तिचं नको ऐकूस, माझं ऐक. मी तुला चांगलंच सांगते, माझंच ऐक तू, तिचं नको ऐकू. सविता ऐक, तू माझंच ऐक फक्त. सविता, मी जे सांगते तेच ऐक. सविता, आणतेस का ग चहा? हो आले. वाव, कसली भारी साडी आहे. काय बघतेस? साडी? अगं नको घेऊस. माहितीये ना गेल्या महिन्यातच घेतली होती साडी. आपल्याला घर घ्यायचंय आता. घर घर काय आज ना उद्या घेशील, पण ही साडी बघ किती छान आहे आणि वरती डिस्काउंट पण आहे. घे. पण सासूबाईंना कळलं तर कळलं म्हणायचं, आजी तुमच्यासाठीच घेतलेली, पण तुम्हाला रंग छान नाही दिसणार म्हणून मीच नेसली. छी, खोटं नको बोलू सविता. एक खोटं बोललं की 1000 खोटं बोलावं लागतात. मी सांगते तसं कर. असं काही नसतं, उलट तू ऐकून घेतलंस ना तर ते जास्त बोलतील. खोटं बोलल्याने काही होत नाही, समजलं का? बोल बिंदास. सुनबाई, आज आपल्या इथं पाहुणे येणार आहे. 10 माणसाचं जेवण बनवून ठेव. काय? 10 पाहुणे? आता काय काय बनवू मी? सविता, काही हरकत नाही. पुरणपोळी बनवूया, कटाची आमटी बनवूया. पाहुणे किती खुश होतील माहितीये का तुला? काय? पुरणपोळी? हाताला चटके बसतील ना, मग कळेल. त्यापेक्षा एक काम कर, हॉटेलमधून पार्सल मागव, झालं होममेड जेवण. पण सासूबाईंना चव कळली तर? त्यांना सांगायचं आज तुमच्या हाताची चव माझ्या हातात उतरली, म्हणून जेवण हॉटेल सारखं झालंय. तिचं नको ऐकूस, माझा ऐक. चांगले संस्कार विसरू नकोस. संस्कार काय चाटायचे आहेत का? सविता, पाहुण्याचा चांगला पाहुणचार करशील तर तुझं सगळेजण नावं काढतील. चांगलं जेवण बनव. तिचं काही ऐकू नको. सविता, मी सांगते तसं कर, समजलं का? प्रेमाने सांगून गेलात त्या. बस करा तुम्ही दोघी, शांत व्हा. आणि मी ठरवलंय मला काय करायचंय ते. पांढरे, तू बोलतेस तसं मी वागले तर मी माणूस नाही देव होईल, आणि देव मला व्हायचं नाहीये. आणि काळे, तू बोलतेस तसं मी वागले तर माझ्यात आणि माझ्या सासूबाई मध्ये भिंत उभी राहील, आणि मला या घरामध्ये घर पण हवंय, तुरुंग नाही. समजलं? सुनबाई, कोणाला बोलायला लागलीस? नाही काय नाही आजी, ते मनातल्या मनात काहीतरी चाललं होतं. सुनबाई, मला माहितीये तू कोणाशी बोलतीयस ते. तुझ्या मनातल्या 2 आत्म्यांना बोलतीयस ना? काय? तुम्हाला कसं माहिती? म्हणजे तुम्हाला या दोघी जणी दिसतात? अगं दिसतात काय? या माझ्या जुन्या मैत्रिणी आहे. लग्नानंतर 10 वर्ष या माझ्या डोक्यात नाचायच्या. ती पांढरी म्हणायची सून आली की तिला लक्ष्मी मान, आणि ती काळी म्हणायची सून आली की तिची चावी आपल्या हातातच ठेवत जा. बघ सुनबाई, माणसाचं मन हे आरशासारखं असतं. त्यात चांगले विचारही असतात आणि वाईटही. पण आपण नक्की कोणाचं ऐकायचं? हा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असतो. हे बघ, तू काळ्या मनाचं ऐकून मीठ टाकली असती तर मी तिखट होऊन उत्तर दिली असती, पण तू शांत राहिलीस, त्यामुळे मी तुला सगळं सांगू शकली. आजी, मग या दोघींचं काय करायचं? अगं, काळीला फेकून द्यायचं नाही ग. जेव्हा बाहेर तुला कोण सतवत असेल तर त्या काळीला बोलवायचं. घरात प्रेमाची गरज असेल तर त्या पांढरीला कामच लावायचं.
आणि आज पाहुणे पण येणार आहेत ना. अगं पाहुणे बिवणे काय नाही, मी असंच मजाक करत होती. आणि हा, मी तुझ्या नवऱ्याला सांगितलंय आज पिझ्झा आणायला आणि कोल्ड ड्रिंक. आपण घरी मस्त मूवी बघत पिझ्झा खाऊया. बघितलं, सासूबाई सुधाराच्या आधीच आपणच स्वतःच्या मनाचे मालक व्हा, म्हणजे आयुष्य कसं हाऊसफुल नाही तर वन्स मोर होईल.